वेलकम टू ऑल ऑफ यू. अहमदनगर कॉलेज ज्युनियर विंगच्या ई क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये पुन्हा एकदा आपला जो 7वे प्रकरण आहे कर्ज रोखेधारकांशी पत्रव्यवहार या संदर्भात अजून चांगल्या प्रकारची माहिती आणि पत्राचे नमुने पाहणार आहोत. याआधी हे आपण चिटणीस जे आहेत ते कर्ज रोखेधारकांशी कशा प्रकारे पत्रव्यवहार करतात, कुठल्या कुठल्या प्रसंगी पत्रव्यवहार करतात, हे आपण शिकलेलो आहोत. पत्रव्यवहार करताना कोणत्या प्रकारची दक्षता, काळजी त्यांनी घेतली पाहिजे हेही आपण शिकलेलो आहोत. पत्रव्यवहार हा चिटणीसाचा एक अत्यंत महत्वाचे कार्य आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ अ सेक्रेटरी करस्पॉन्डन्स. त्यामध्ये पत्रव्यवहार, पत्र पाठवणे, पत्राला उत्तर देणे, पत्र रिसीव्ह करणे, पत्राची नोंद ठेवणे आणि त्या पत्राबाबत वेगवेगळ्या विभागांना माहिती देणे, हे सर्व कामे त्या पत्रव्यवहारामध्ये येत असतात. आणि चिटणीसाचं ते प्रमुख कार्य असल्यामुळे चिटणीसाला चांगल्या प्रकारे पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी ही चिटणीसावर असते. मग चला तर पाहूया. आपण मागच्या तासाला आपण कर्ज रोख्याच्या संदर्भात कर्ज रोखे वाटप पत्र हे शिकलो होतो. तर या भागामध्ये आपण कुठले पत्र पाहतोय, चला तर पाहूया. मग या भागामध्ये आपण कर्ज रोख्यावरील व्याज, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स या संदर्भात आपण माहिती घेऊन चिटणीस कशा प्रकारे पत्र पाठवत असतो हे आपण पाहणार आहोत. मग कर्ज रोखे कंपनीचे काय आहे तर कर्जाऊ भांडवल आहे. इट इज अ बॉरोड कॅपिटल ऑफ द कंपनी. डिबेंचर इज अ बॉरोड कॅपिटल. आणि कर्ज रोख्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर्ज रोखेधारकास काय मिळत असते तर कर्ज रोखेधारकास त्यावर व्याज मिळत असते, इंटरेस्ट. जसं भागामध्ये गुंतवणूक केल्यास, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स जर आपण गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीवर आपल्याला काय मिळतं तर व्याज, डिव्हिडंड मिळत असेल, लाभांश मिळत असते शेअर्सवर. मात्र आपण कर्ज रोख्यामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला डिव्हिडंड न मिळता व्याज मिळत असते. आणि हे व्याज जे आहे हे कर्ज रोखेधारकांचे काय असते तर उत्पन्न असते. मग कंपनीला नफा असू किंवा नसू, कर्ज रोखेधारकाला तिथं व्याज हे द्यावंच लागतं. मग कंपनी 2 प्रकारे व्याज देते कर्ज रोख्यावर. एक तर अधिपत्रकाद्वारे, त्यालाच आपण शेअर वॉरंट असे म्हणतो, आणि किंवा शेअर कुपन म्हणतो आपण त्याला, त्याच्या व्याज अधिपत्र याच्या माध्यमातून ते देत असते. किंवा आता अलीकडच्या काळामध्ये आपण जसं ऑनलाईन व्यवहार करत असतो त्या स्वरूपात जे काही व्याज आहे ते फंड ट्रान्सफरच्या मार्गाने, म्हणजे डायरेक्ट अकाउंटला ते ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. अशा 2 पद्धतीने हे जे व्याज आहे ते दिलं जातं. कर्ज रोख्यांच्या पत्रामध्ये, या व्याजाच्या पत्रामध्ये बरीचशी माहिती असते. त्याच्यामध्ये कर्ज रोख्याची संख्या असेल, अनुक्रमांक असेल, ढोबळ रक्कम असेल, टीडीएस केल्याची वजा केल्याची रक्कम असेल, म्हणजे टॅक्स डिडक्टेड ऍट सोर्स, निव्वळ देय व्याजाची रक्कम आहे, आणि अशा प्रकारची बरीचशी माहिती तिथं दिलेली असते. त्याचबरोबर व्याज अधिपत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे देखील दिलं जाऊ शकतं. चला मग आपण पाहूया अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारे इथं पत्र चिटणीस लिहित असतात. हा एक पत्राचा नमुना आहे आपल्या समोर. कदाचित तुम्हाला तो तुमच्या स्क्रीनवर छोटा दिसेल, त्यासाठी मी परत त्याचे काही भाग हे प्रत्येक पानावर अर्धे अर्धे भाग करून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपण ते मोठ्या स्वरूपात पाहू शकू, आपल्याला ते समजेल. आता एक पत्राची रचना पाहू आपण. तुम्हाला आधी सांगितलेले पत्राची रचना जी असते ही सर्व पत्रामध्ये सारखीच असते. स्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो. मग वरती जे आहे कंपनीचं नाव असेल, इथं पाहू शकता तुम्ही कंपनीचं नाव आहे, पत्ता आहे कंपनीचा, त्यानंतर कंपनीचा CIN नंबर आहे, त्याचबरोबर ऍज युजल डावीकडे आहे फोन नंबर,
फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक आहे, उजवीकडे आहे वेबसाईट कंपनीची, ईमेल ऍड्रेस आहे आणि त्याच्यानंतर तारीख आहे, दिनांक, पत्राची दिनांक. त्यानंतर कर्ज रोखे धारकाचा तिथं नाव आणि पत्ता दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर विषय दिलेला आहे पत्राचा, कर्ज रोख्यावर व्याज देणे बाबत. ठीक आहे. त्यानंतर पत्राची सुरुवात होते इथं महोदय किंवा महोदया आणि पत्राचा तिथं मजकूर लिहिला जातो. त्यानंतर जो तपशील आहे याचे काय आपल्याला कॉलम्स दिसतील तिथं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती तिथं दिली जाते. कर्ज रोखे असतील, त्याचे नंबर्स असतील, व्याज आहे, टीडीएस रक्कम आहे, अधिपत्र क्रमांक आहे, या सर्वाची तिथं माहिती दिली जाते. आणि शेवटी सोबत म्हटलं जातं, सोबत व्याज अधिपत्र जोडले, कारण त्या पत्रासोबत व्याज ज्या पत्राद्वारे, ज्या अधिपत्राद्वारे व्याज मिळणार आहे ते अधिपत्र तिथं जोडलं जातं. त्याला आपण म्हणू व्याज अधिपत्र सोबत. उजव्या साईडला परत आपला विश्वासू आणि कंपनीचं नाव असणार आहे, शिक्का असणार आहे आणि चिटणीसाची तिथं सही असणार आहे. अशा प्रकारचं एक पत्र आहे. चला आपण मोठ्या याच्यात बघूया त्याला काही भाग करून. बघा, कंपनीचं नाव दिलेलं आहे तिथं रोल्टा इंडिया लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय दिलंय तिथं रोल्टा टॉवर, बी विंग, रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क, MIDC अंधेरी मुंबई. पिनकोड दिलेला आहे तिथं, CIN नंबर त्या खाली दिलेला आहे, फोन नंबर, फॅक्स नंबर आणि संदर्भ क्रमांक. उजव्या साईडला बघा वेबसाईट, ईमेल आणि पत्राची दिनांक दिले 10 जून 2019. त्यानंतर कर्ज रोखे धारकाचं नाव आणि पत्ता तिथे दिलेला आहे, श्रीमती दिया सलुजा, आदिती अपार्टमेंट, MG रोड, मीरा रोड, मुंबई. ठीक आहे. त्यानंतर पत्राचा दुसरा भाग आपण पाहूया इथं, विषय कर्ज रोख्यावर व्याज देण्याबाबत. मग तिथं आपण म्हटलंय महोदया, आणि त्या स्त्री असल्यामुळे, लेडीज असल्यामुळे महोदया म्हणू, जेंट्स असेल तर महोदया आपण म्हणतो. मग पत्राला सुरुवात केलेली बघा, संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपणास कळवण्यात येते की दिनांक 5 जून 2019 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत आपण खरेदी केलेल्या 10% व्याजाच्या अपरिवर्तनीय प्रत्येकी 100 रुपये प्रत्येकी मूल्य असलेल्या कर्ज रोख्यावर व्याज देण्यासंबंधी ठराव संमत झालेला आहे किंवा करण्यात आला आहे. अशा स्वरूपाचा एक पहिला पॅरेग्राफ त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये तुमचे कर्ज रोखे किती आहेत, त्याच्यावर किती व्याज दिलेलं आहे आणि किती त्याचं मूल्य आहे हे आपण इथं पहिल्या पॅरेग्राफ मध्ये चिटणीस यांनी आपल्याला सांगितले. त्यानंतर त्याचा तपशील खालील प्रमाणे असं ते म्हणतात. आता त्याचा तपशील आपण खाली पाहू शकतो. काही कॉलम्स केलेले आहेत तिथं. पान क्रमांक आहे, कर्ज रोख्याची संख्या आहे, पान क्रमांक C 240, कर्ज रोख्याची संख्या 100, कर्ज रोख्याचे क्रमांक पासून पर्यंत 601 ते 700 पर्यंत. त्यानंतर व्याजाची ढोबळ रक्कम तिथं म्हटलेली 1000 रुपये. त्यामध्ये कर कपात म्हणजे TDS काही कपात झालेला आहे का, तर इथं काही कपात झालेलं नाही, त्यामुळे तिथं डॅश दिलेला आहे. त्यानंतर निव्वळ व्याज रुपये 1000 आणि व्याज अधिपत्र क्रमांक, कोणत्या अधिपत्राने ते व्याज त्यांना दिले आहे, IW 9646. ठीक आहे. मग त्यानंतर पत्राचा शेवट होतोय, सोबत वरील रकमेचे व्याज अधिपत्र सोबत जोडलेले आहे असं तिथं आपण म्हणतोय. ठीक आहे. मग कळावे, परत डाव्या साईडला आपण सोबत असे म्हणतोय. काय सोबत जोडलं आपण, व्याज अधिपत्र. ठीक आहे. उजव्या साईडला आपण म्हणतोय आपला विश्वासू, रोल्टा इंडस्ट्रीज करिता सही, आणि तिथं चिटणीसाचं नाव आहे आणि कंपनी चिटणीस असं खाली म्हटलेलं आहे. तिथं काही असू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण व्याजाचं जे काही देणे आहे त्याचं पत्र आपण इथं पाहिलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्याज देणे. आता पत्र जवळपास सारखंच असणार आहे बघा मित्रांनो, पत्रामध्ये काही जास्त विशेष फरक नसणार आहे. त्यामध्ये काही थोडाफार प्रमाणात मजकूर बदलू शकतो, मात्र जी पत्राची रचना आहे ती सारखीच असणार आहे. आपण इथं पाहू शकता कंपनीचं नाव आहे, पत्ता आहे, CIN नंबर आहे,
त्यानंतर फोन नंबर, फॅक्स नंबर, संदर्भ क्रमांक. उजवीकडे वेबसाईट, ईमेल आणि पत्राचा दिनांक आहे. त्यानंतर कर्ज रोखे धारकाचं नाव, पत्ता आहे आणि फक्त इथं जो काही विषय आहे तो बदलणार आहे. आपण परत एकदा थोडा मोठ्या स्वरूपात इथं पाहणार आहोत. नाव, पत्ता तर आपण पाहिला. त्यानंतर विषय बघा, कर्ज रोख्यावरील व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजेच ECS और नेफ्ट द्वारे देण्याबाबत. आता इथं विषयाचा थोडासा मजकूर बदललाय. मग आपण पत्राला सुरुवात करतो. महोदया, पत्र जवळपास सारखाच आहे बघा. पहिला जो पॅराग्राफ आहे तो जवळपास सारखाच आहे सगळा. दुसरा पॅराग्राफ मी वाचतो. दुसरा असं तिथं म्हटलेलं आहे, कंपनी कर्ज रोख्यावरील व्याज देण्यासंबंधी सर्व तरतुदीचे पालन सदर व्याज इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे म्हणजेच ECS NEFT अदा करण्यात येईल, याचा तपशील खालील प्रमाणे देण्यात येत आहे. म्हणजे तिथं त्यांनी उल्लेख केलेला आहे की सदर व्याज जे आहे हे आम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपल्यात देणार आहे आणि त्याची माहिती त्यांनी खाली प्रकारे दिली आहे बघा. रजिस्टर क्रमांक असेल C440, कर्ज रोख्यांची संख्या आहे 100, अनुक्रमांक आहे 601 ते 700, एकूण व्याज आहे 1000, TDS आहे आणि निव्वळ व्याज. आता इथं अधिपत्र दिलेलं नाहीये, त्यामुळे अधिपत्राचा क्रमांक इथं काही येणार नाही. मग खाली काय म्हणतायत बघा, आपण कंपनीकडे दिलेल्या बँक खात्याच्या तपशिलानुसार देय असलेल्या व्याजाची रक्कम इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वर्ग करण्यात येईल. म्हणजेच काय, आपल्या खात्यावर, आपल्या अकाउंटवर हे जे व्याज आहे हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तिथं आम्ही वर्ग करू. अशा प्रकारे तिथं त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि उजवीकडे ते म्हणतात आपला विश्वासू, कंपनीचं नाव आहे आणि चिटणीसाची इथं सही आहे. तर मित्रांनो, इथं अशा प्रकारे आपण जे काही आपल्या कर्ज रोख्या संदर्भात जी माहिती आहे, कर्ज रोख्याचे व्याज जे आहे ते कशा प्रकारे कंपनी देते आणि त्याचबरोबर कंपनी चिटणीस जो आहे हा कर्ज रोख्याच्या व्याजासंदर्भात कशा प्रकारे पत्र पाठवत असतात हे आपण इथं आज शिकलेलो आहोत. त्यानंतर पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण कर्जरोखे पत्रासंदर्भात आणि अजून चिटणीसाच्या कार्यपद्धतीमुळे अजून जास्त आणि इंटरेस्टिंग आपल्या आवडीची माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत स्टे सेफ अँड बाय.